गेल्या आठवड्यात एक अनुभूतीमध्ये ताई आल्या होत्या आणि मानसिकदृष्ट्या थोडंसं अस्वस्थ वाटतं आहे, रेस्टलेस वाटतं आहे, चिडचिड होते आहे, रात्रीची झोप लागत नाही आहे. ही सगळी कारणं घेऊन त्या अनुभूतीमध्ये आल्या होत्या. मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. काय काय समस्या आहेत ते समजून घेतलं. कशामुळे काय काय समस्या होतात, त्यांची दिनचर्या काय आहे ते समजून घेतलं आणि मग त्यांच्याशी चर्चा करता करता काही सोल्युशन्स त्यांना सुचवायला लागलो. जसं आम्ही त्यांना सोल्युशन सुचवायला सांगायला लागलो तसं त्या आयदर सांगायला लागल्या की हे मला माहिती आहे किंवा हे न करण्यासाठी जस्टिफिकेशन्स त्या द्यायला लागल्या की ह्याच्यामुळे मी हे करू शकले नाही, त्याच्यामुळे मी ते करू शकले नाही, पण मला माहिती तर सगळं आहे. मग आम्ही एकदा त्यांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे हे ठीक आहे, पण यातली कुठली तरी एखादी ॲक्टिव्हिटी तुम्ही काही महिने करून पाहिली आहे का? तर त्या म्हणाल्या नाही. परत त्याच्यावर त्यांची नवीन जस्टिफिकेशन्स होतीच. तर मित्रमैत्रिणींनो, मानसिक स्वास्थ्याच्या प्रवासात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. एक तर नुसतं माहिती असून काहीही उपयोग नाही आहे. कारण माहिती असणं आणि प्रत्यक्ष आचरणात ते आणणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे जर आपल्याला वाटत असेल की हे सोल्युशन योग्य आहे, तर ते पहिलं ॲक्शन स्टेप्स त्याच्यासाठी घेणं गरजेचं खूप आहे. त्याच्यासाठी 4 पावलं चालणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच मग आपल्याला कळू शकतं की हे सोल्युशन आपल्याला वर्क होतं आहे की नाही होत आहे किंवा त्या सोल्युशनमध्ये काय काय चॅलेंजेस आहेत हे आपल्याला समजू शकतं आणि मग त्या चॅलेंजेसवर ओव्हरकम कसं करायचं हेही आपल्याला कळू शकतं. परंतु केवळ मला माहिती आहे किंवा जस्टिफिकेशन देत बसलो तर आपली सुधारणा होण्याची शक्यता नाही. केवळ माहीत असणं उपयोगाचं नाही, तर ॲक्शन स्टेप्स घ्या, बेबी स्टेप्स घ्या, म्हणजे छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. त्यातनं जर काही अडचणी आल्या त्यातनं शिकून नवीन स्टेप्स घ्या, पण ॲक्शन स्टेप्स घ्या. काही मदत लागली तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर आहे हे तुम्हाला माहितीच आहे. ऑल द बेस्ट.